नमस्कार, आज आपण बनवतो आहेत मस्त क्रीमी असं बटरस्कॉच आईस्क्रीम। हे बटरस्कॉच आईस्क्रीम अगदी सोपं आहे बनवायला। त्यासाठी लागणारं हे कॅरमल कसं बनवायचं ते सुद्धा या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। आज आपण 1 कप दुधापासून 1 लिटर हे बटरस्कॉच आईस्क्रीम बनवतो आहे। तर कसं बनतंय ते बघूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धा कप साखर टाकून घेते आहे। आता ही साखर आपल्याला लो फ्लेमवर मेल्ट करून घ्यायची आहे। अजिबात हाय फ्लेम करायचा नाही आहे। तोपर्यंत आपण प्लेट ग्रीस करून घेऊया। तर इथं मी प्लेटवर थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पसरून घेते। इकडे आपली साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता मी एका चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेते। काही मिनिटातच ही पूर्ण साखर विरघळून झालेली आहे। आता यात मी अर्धा चमचा बटर टाकून घेते आहे। बटर टाकताच हे कॅरमल मस्त फ्लफी तयार होतं आणि एक मस्त क्रंची आणि सॉल्टी फ्लेवर येतो ह्या कॅरमलला। त्यासाठी आपण यात बटर टाकून घेतलेलं आहे। बटर विरघळल्यानंतर यात आता आपण काही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। तर इथं मी 5-7 काजू आणि बदाम हे जाडसर कापून टाकून घेतलेले आहेत आणि 1 मिनिट आपण यांना पुन्हा परतून घेऊया। आता इथं आपलं हे परफेक्ट कॅरमल बनून तयार झालेलं आहे। तर मी गॅस बंद करते आणि ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे कॅरमल टाकून घेते। अगदी सोपी पद्धत आहे। फक्त कॅरमल बनवत असताना गॅस फ्लेम हाय ठेवायचा नाही आहे, नाहीतर कॅरमल हे डार्क होईल आणि त्याचा कडवटपणा चवीत येईल त्यासाठी। तर काही मिनिटातच हे कॅरमल व्यवस्थित सेट झाल्यानंतर हे इझिली प्लेटमधून निघतं। बघू शकतात अगदी क्रंची झालेलं आहे। आता मी ही एका कॅरी बॅगमध्ये टाकून घेते। झिपलॉक कॅरी बॅगमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल। तर इथं मी हे कॅरी बॅगमध्ये टाकून झाल्यानंतर एका लाटण्याच्या साहाय्याने याला अशा प्रकारे हलक्या हाताने फोडून घेते आहे, म्हणजे परफेक्ट हे कॅरमल बनून तयार होईल। तर बघा इथं मस्त परफेक्ट असं कॅरमल तयार आहे। तर आता आईस्क्रीम बॅटर बनवून घेऊया। तर एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये 1 कप दूध टाकून घेतलेलं आहे आणि यात आता आपण 1.5 चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेतो आहे। आज आपण 1 कप दूधपासून 1 लिटर आईस्क्रीम बनवतो आहे। त्यात आता मी टाकून घेतलेला आहे 1/3 कप साखर। आता हे दुधात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला हे सर्व बॅटर गरम करण्यासाठी टाकून घ्यायचं आहे। आता हे कस्टर्ड पावडरचं बॅटर आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। अजिबात यात लम्स तयार होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे। तर इथं थोड्या वेळात बघू शकतात हे घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे, पण परफेक्ट हे यात जेव्हा बबल्स यायला सुरुवात होतील तेव्हा हे परफेक्ट शिजलेलं आहे असं समजायचं। तर बघा इथं आता बबल्स यायला सुरुवात झाली तर गॅस बंद करते आणि रूम टेम्परेचरवर गार होण्यासाठी साईडला ठेवते। आता एका बाउलमध्ये मी 1.5 कप व्हिपिंग क्रीम घेते आहे। हे अमूलचं व्हिपिंग क्रीम वापरते। आता ब्लेंडरच्या साहाय्याने आपण याला व्यवस्थित फ्लफी करून घेऊया। तरी तो थोडंसं फ्लफीनेस आल्यानंतर यात मी बटरस्कॉच इसेन्स टाकून घेते आहे, साधारण 5 ते 6 ड्रॉप। आता यात मी कस्टर्डचं जे बॅटर बनवलेलं आहे ते गार झाल्यानंतर यात टाकून मिक्स करून घेते। पुन्हा ब्लेंडरच्या साहाय्याने 4 ते 5 मिनिटं आपण हे ब्लेंड करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित क्रीमी येईल। बघा यात कलर न टाकताच अगदी परफेक्ट असा बटरस्कॉच कलर आलेला आहे। यात आता अर्धी वाटी आपण कॅरमल टाकून घेतो आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय। अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं हे बटरस्कॉच आईस्क्रीम बनवून तयार होतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला सेट करायचं आहे। तर बघू शकतात अगदी क्रीमी आणि क्रंची दिसतं आहे। तर इथं मी एक प्लास्टिक टेन घेतलेला आहे आणि त्यात आता हे बटरस्कॉच आईस्क्रीमचं बॅटर टाकून घेते आहे। आता हे व्यवस्थित सेट करून घेते। इथे हे व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर यावर थोडंसं कॅरमल टाकून घेते। अतिशय सुंदर दिसतं आहे हे बटरस्कॉच आईस्क्रीम। आता ओव्हरनाईट आपण हे फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून घेऊया। इथं हे दुसऱ्या दिवशी सेट झालेलं आहे, बघू शकतात मस्त
मस्त क्रीमी आणि अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच दिसतं आहे। एका स्पूनने काढल्यानंतर बघू शकतात परफेक्ट इथं हे आपलं बटरस्कॉच आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे। चवीलाही तितकं सुंदर लागतं। तर या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा हे बटरस्कॉच आईस्क्रीम घरगुती बनवून बघा आणि कसं झालं आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी अजून आईस्क्रीमच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।